रुद्रा कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग रेसिपी तयार करूया। आज आपण तयार करणार आहोत कुरडयाची भाजी। ह्या कुरडया माझ्या मागल्या वर्षीच्या आहेत। जर तुमच्या कुरडयाचा भुगा जर झालेला असेल तर तुम्ही ही रेसिपी करू शकता। आता त्यासाठी एका वाटीमध्ये मी पाणी गरम घेतलं आहे आणि हे सर्व कुरडया मी त्यामध्ये भिजू घालणार आहे। 15-20 मिनिटं आपण तसेच त्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत। ही भाजी आपण मुलांच्या डब्यासाठी देऊ शकतो। एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे आणि बारीक कट करून घ्यायचा आहे। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 मिरच्या घ्यायच्या आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। कुरडयामध्ये ही मीठ असते त्यामुळे मीठ हे चवीनुसारच टाकायचं आहे। या पद्धतीने बारीक करून घेतला आहे। शेंगदाणे ही भाजून घेतले होते, आता ते ही आपण ओबडधोबड बारीक करणार आहोत। शेंगदाणे ठोसर ठेवायचे आहेत। या पद्धतीने कुरडयाचा भुगा सुद्धा आपला व्यवस्थित भिजला आहे। एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले आहे आणि मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये आपण कांदा परतवणार आहोत। कांद्याला हलकासा गुलाबी रंग आला की त्यामध्ये आपण वाटण टाकणार आहोत। वाटण हे 1 मिनिट आपण फ्राय करणार आहोत। आता त्यामध्ये 2-3 चमचे पाणी टाकणार आहोत जेणेकरून ते एकजीव होईल। त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे। आता आपण कुरडयाचा भुगा काढून घेणार आहोत आणि कढईमध्ये टाकणार आहोत। कांद्याची चटणी कशी बनवतो त्या पद्धतीनेच ही भाजी तयार करावी लागते। दुसरे कोणतेही मसाले त्यामध्ये टाकायचे नाही। यावर झाकण ठेवून 2 मिनिटे वाफळून द्यायचं आहे। यावरती आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत। धन्यवाद। तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा।